ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कधीच अनाथ असं सोडलं नाही, कधीच वाऱ्यावरती सोडलं नाही. जर ज्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने या जगातून बोलावून घेतलेलं होतं, ज्या शिष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या मिशन कार्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी बोलवलेलं होतं, त्या शिष्यांची शारीरिक, आध्यात्मिक, मानसिक गरज प्रभू येशू ख्रिस्त अगदी सुंदररित्या भागवत होता. आपल्या शिष्यांना संकटातून सापडल्यावर त्यांना कशा प्रकारे बाहेर काढावं, आजारामध्ये असताना, दुःखामध्ये असताना कशा प्रकारे त्यांना दिशा दाखवावी, हे प्रभू येशू ख्रिस्ताला अगदी चांगल्याच प्रमाणे ठाऊक होतं. एका आईप्रमाणे आणि पित्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याची अगदी सुंदरपणे काळजी घेत होता. आणि त्याचं एक सुंदर असं उदाहरण आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहावयास मिळते, जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बोटीतून जात असताना अचानक त्या सागरामध्ये वादळ निर्माण होत आहे आणि ती बोट हेलकावी खाऊ लागत आहे. आपल्याला सर्वांचा आता मृत्यू ही 100% शुअर आहे, आपला मृत्यू येणार आहे अशी विचार या शिष्यांच्या मनामध्ये येत आहे. आणि एवढ्यातच त्यांना समुद्रावरती कोणतरी चालताना दिसत आहे, समुद्रामध्ये कोणतरी त्यांच्याकडे चालत येत असताना दिसत आहे. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त होता. जो प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर नव्हता, तो संपूर्ण रात्र त्या डोंगरावरती प्रार्थना करीत होता. परंतु जेव्हा त्याने त्या डोंगरावरून पाहिलं की या समुद्रामध्ये वादळ किंवा उधाण निघालेलं आहे, बोट हेलकावी खाऊ लागत आहे आणि आता क्षणामध्ये बोट पलटी देखील होऊ शकते, शिष्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. आणि एवढ्याच या गोष्टीची चाहूल लागल्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त तातडीने त्या समुद्रावरून चालत आपल्या शिष्यापाशी येत आहे. हा जो क्षण आहे, हा क्षण आपल्यामधील दैवी शक्ती दाखवण्याचा नव्हता. हा क्षण म्हणजे आपल्या शिष्यांकडून प्रोत्साहन किंवा कौतुक करण्यासारखा नव्हता. तर हा क्षण प्रभू येशू ख्रिस्त केवळ आणि केवळ आपल्या शिष्यासाठी, त्याच्यावरती त्याची प्रीती होती किंवा आपल्या शिष्यांची काळजी होती, म्हणून हा क्षण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यासाठी अर्पण करत आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त स्वतः चटकन पाण्यावरती चालत त्या शिष्याकडे येऊन त्यांना त्या वादळातून वाचवित आहे. परंतु फरक एवढाच की पेत्र थोडाफार भित्रा होता आणि तो आपला अविश्वास देखील प्रगट करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावरती चालत येत आहे हे जेव्हा तो पाहतो, तेव्हा तो प्रभू येशू ख्रिस्ताला उलट सांगतो की प्रभू येशू ख्रिस्त, मला देखील पाण्यावरती चालायचं आहे, मला देखील या चमत्कारी शक्तीप्रमाणे मला देखील ही चमत्कारी शक्ती अवगत करायची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, जर तुझी इच्छा असेल आणि तुला जर वाटत असेल तर नक्कीच पाण्यावरती चालण्याचा प्रयत्न कर. परंतु काही क्षणातच तो त्या पाण्यामध्ये चालता चालता बुडू लागतो, कारण तो घाबरून जातो, तो वादळाला घाबरतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, हा केवळ तुझ्या अविश्वासामुळे आणि तू दाखवलेल्या अविश्वासामुळे आज तू पाण्यामध्ये बुडत आहे. येथे प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला खडसावत नाही, त्याच्यावरती रागवत नाही, तर परत आपल्या एका शिष्यांना एकत्र जवळ करतो आणि परत त्यांना त्या बोटीमध्ये सुखरूप घेऊन त्या किनाऱ्यावरती आणतो. येथे एक आई कशी असते, एक पिता कसा असतो, हे दोन्ही क्वालिटी, दोन्ही गुण आज प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपणास पाहावयास मिळते. ज्या शिष्यांना त्याने जवळ आणलेलं होतं, जे शिष्य घरदार सोडून प्रभू येशूच्या मागे गेलेले होते, त्या शिष्यांची सुंदर प्रकारे काळजी प्रभू येशू ख्रिस्त घेत होता. आणि हे सुंदर असं उदाहरण आजच्या शुभवर्तमानामध्ये आपणास पाहावयास मिळते. जर प्रभू येशू ख्रिस्तावरती आपण विश्वास ठेवला, त्याच्यावरती विसंबून राहिलो, तर नक्कीच प्रभू येशू ख्रिस्त आपली काळजी घेत असतो, आपल्या बरोबरीने चालत असतो, आपल्या पाठीशी एका ढालीप्रमाणे उभा राहत असतो. आज आपण परमेश्वराकडे शरण येऊया, त्याच्यावरती विश्वास ठेवूया आणि नक्कीच एका ढालीप्रमाणे परमेश्वर आपलं संरक्षण आणि आपली काळजी घेणार आहे. आमेन.